मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले। आंदोलनाची पुढील दिशा आणि तारीख ठरवण्यासाठी जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये आज जरांगे आणि त्यांच्या समर्थकांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे। सातारा गॅझेटचा GR 1 महिन्यात काढू असं सरकारनं म्हटलं होतं, मात्र 8 महिने उलटूनही ते लागू झालं नसल्याची प्रतिक्रिया जरांगेंनी दिली। दरम्यान ज्यांचं कुणबी प्रमाणपत्र सापडलं त्यांना व्हॅलिडिटी दिली जात नसून शिंदे समिती रेकॉर्डही शोधत नसल्याची टीका जरांगेंनी केली। मात्र जरांगेंनी पुन्हा आंदोलन पुकारल्यास यावर ओबीसी काय भूमिका घेणार याकडे लक्ष असेल। तुम्ही प्रमाणपत्र का दिले नाही? 8 महिने उलटून गेले दादा। तुम्ही सातारा संस्थांचा GR 1 महिन्यात काढू म्हणले ते 8 महिने उलटून गेले। तुम्ही गुन्हे मागे घेऊन म्हणले होते राज्यातले सगळे का घेतले नाही? याला काय कारण आहे तुमचं? नोकरीतून वंचित राहिले पाहिजे, शिक्षणापासून वंचित राहिले पाहिजेत। मराठ्यांचं जितकं वाटोळ होईल तितकं करण्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेबांकडून होतं। मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे आक्रमक होण्याची शक्यता आहे। आज या सगळ्या संदर्भी जरांगेंच्या गावी अर्थात अंतरवाली सराटीमध्ये 10च्या दरम्यान एका बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या बैठकीमध्ये पुढील दिशा, पुढील रणनीती आखली जाणार आहे। तेव्हा सातारा गॅझेट रेंगाळलेलं असून आता पुढील दिशा, पुढील आंदोलन नेमकं काय केलं जात आहे, कसं केलं जात आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान एकीकडे जरांगेंनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा गॅझेटचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर आता अर्थातच लक्ष असेल ते म्हणजे ओबीसी नेते या सगळ्यावर काय भूमिका घेणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।